झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यातील या जमिनीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच डोळा होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी नवं नाव समोर आणलंय। दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये कागदपत्र दाखवली आणि राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यावर आरोप केलेला आहे। 2018 पासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची या जमिनीवर नजर होती असा आरोप त्यांनी केलाय। 2018 मध्ये कुळाची जमीन दाखवून 18 लोकांच्या कुळाची पॉवर ऑफ अटर्नी निलेश मगर यांनी केली असा आरोप दमानिया यांनी केलेला आहे। आधीच वतनाच्या असलेल्या जमिनीवर 18 जणांचे असे कुळ दाखवणं नियमबाह्य असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। खारगे समितीसमोर निलेश मगर यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूयात। पुणे मुंढवा जमीन प्रकरणातले नवनवे खुलासे आता समोर येत आहेत आणि या प्रकरणात आता एक नवं मोठं नाव समोर येत आहे। पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर यांचं नाव आता समोर येत आहे। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत। अंजलीजी, तुम्ही थेटपणे पुण्याचे उपमहापौर माजी उपमहापौर निलेश मगर यांचं नाव या प्रकरणात कसं गुंतलं गेलेलं आहे हे समोर आणताय। तुमच्या हातात काही कागदपत्र सुद्धा आहेत। हे पॉवर ऑफ अटॉर्नीचे कागदपत्र आहेत जे निलेश मगर यांनी स्वतःच्या नावावर करून घेतले। नेमकी ही मोडस ऑपरेंडी काय होती आणि अजित पवार गटाचे माजी उपमहापौर निलेश मगर यांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे? कसं आहे की ही जी पॉवर ऑफ अटॉर्नी करण्याची जी पद्धत आहे, तर मी एका सिनियर मोस्ट महसूल अधिकाऱ्याकडनं ही माहिती घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे पक्ष जेव्हा अशा मोठ्या मोठ्या जमिनी बघतात, म्हणजे आता अजित पवारांनी ही जमीन हेरली असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या एका माणसाच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन ती अडकवून ठेवली। आता हे जर आपण बघितलं, हे निलेश मगर आहेत आणि यांच्या नावावर ही पॉवर ऑफ अटॉर्नी कुळावर कुळ तयार करून ती करून घेतली। 2018 मध्ये ती अडकवून ठेवली, पण तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं, त्यांना ती थेट त्यांच्या नावावर करता येत नव्हती। म्हणून आता उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्री झाल्यानंतर ती आपोआप आपल्या नावावर करून घेतली, हे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय। आता या जमिनीत सगळे जर आपण कागदपत्र बघितले, तीच जमीन 88 नंबरची 1 ते 26 असलेली मुंबई सरकार असलेली जमीन, ही तेव्हाच्या काळी सुद्धा याची पॉवर घेतलीच कशी गेली, त्याच्यात सरळ सरळ बाजूला लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण हे सर्रास होताना दिसतंय आणि महसूल अधिकारी हे त्यांच्याशी संगनमत करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्यात हे आता स्पष्ट झालंय। म्हणजे तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं म्हणून थेट नावावर नाही केली, आता मी उपमुख्यमंत्री आहे, मी तिथला पालकमंत्री आहे, थेट मुलाच्या नावावर ती जमीन घेतली। अंजलीजी, अगदी सुरुवातीपासून झी 24 तासनं हे प्रकरण लावून धरलेलं आहे। 2018 मध्ये ही पॉवर ऑफ अटॉर्नी माजी उपमहापौर निलेश मगर यांनी स्वतःच्या नावे करून घेतली, हे आपल्याला समोर दिसतं आहे। मात्र त्याच्यापूर्वी म्हणजे 2006 मध्ये शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीनं 89 जणांची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेली होती। ही सुद्धा वतनाचीच जमीन होती। हे दोन पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा हे दोन पॉवर ऑफ अटॉर्नीचे दोन प्रकार नेमके कसे आहेत आणि निलेश मगर यांना आता सेकंड शीतल तेजवानी असं म्हणायचं का? कसं आहे की शीतल तेजवानीने 89 पॉवर ऑफ अटॉर्नीज 89 पॉवर ऑफ अटॉर्नीज केलेल्या 272 लोकांकडनं, पण ते मूळ सातबाऱ्यावर असलेली पूर्वीची नावं होती, तर तिने ते करून ठेवलं। मग यांचे पुढचे व्यवहार काय झाले आता ते खारगे समितीच्या खुलास्यातनं येईलच किंवा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधनं येईल, पण हा करण्याचा मोडस ऑपरेंडी असा की ही जमीन जर यांना विकत घ्यायची असेल आणि शीतल तेजवानीने पुढे का कू केली तर कुठेतरी तिला अडकवण्यासाठी किंवा लिटिगेशन दायर करण्यासाठी हे करून ठेवलेलं होतंय, असं बुद्धीला जे आपल्याला समजतंय ते असं समजतंय। म्हणजे हा शीतल तेजवानी पार्ट 2 तयार करून ठेवणं, तिला अडकवून ठेवणं आणि नंतर थेट व्यवहार तिच्याबरोबर करण्यास तिला भाग पाडणं, हा त्यातला प्रकार आहे असं दिसतंय। शीतल तेजवानीने 89 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली। निलेश मगरांनी किती जणांची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेली आहे आणि जसं तुम्ही म्हणता की मूळ वतनाची जमीन होती, हे कुळावरती कुळ लावलेलं आहे, हे जे नवं कुळ आहे ते अवैध म्हणता येईल का? ते अवैधच आहे, कारण कुळावर कुळ लागण्याचा प्रकार कधीही होत नाही। आता तो कसा लागला याचा शोध महसूल अधिकाऱ्यांनी आता घेतला पाहिजे, त्यांची समिती स्थापन झाली आहे, तर हे सगळे पेपर मी खारगे समितीपुढे ऑलरेडी पाठवून दिलेत। महत्त्वाचं असं आहे की आता
त्यांना आणि निलेश मगरना देखील या चौकशीसाठी बोलवावं लागेल. हे का केलं गेलं, याच्यात काय व्यवहार झाले, पुढे शीतल तेजवानीशी काही बोलणं झालं होतं का, हे सगळं त्यांच्या खुलाशातनं नंतर बाहेर येईल. निलेश मगरांनी किती जणांची पॉवर ऑफ अटर्नी केली आहे कुळाची? आता 15 नावं याच्यात दिसत आहेत. म्हणजे ही कुळाच्या म्हणजे खरंच खूप कॉम्प्लेक्स आहे. कुळाच्या वर लागलेलं कुळ अशा 15 लोकांबरोबर त्यांनी ती पॉवर ऑफ अटर्नी केलेली आहे. बरं, निलेश मगर यांना खारगे समिती समोर हजर राहण्यास भाग पाडलं जाईल का? तसं खारगे समितीने त्यांना पाचारण करावं का अशी तुमची मागणी आहे का? कारण हे पुरावे तुम्ही खारगे समितीसमोर सादर करताय. नाही, बिलकुल. मी तर आता खारगे समितीला अशी विनंती करणार आहे की या प्रकरणात आणि किती आहेत पॉवर ऑफ अटॉर्नी, किंवा तुम्ही सर्च करून तुमच्या IGR रेकॉर्ड्समधनं काढा की असे किती व्यवहार झाले होते, किंवा त्याच्यानंतरही काही झालं होतं का, करण्याचा प्रयत्न झाला होता का, आणि जेवढी अशी लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवून घ्या. मला नक्कीच खात्री आहे की सगळे राष्ट्रवादीचेच निघतील. म्हणजे एकापेक्षा अधिक पॉवर ऑफ अटॉर्नी या प्रकरणात आता समोर आलेल्याच आहेत. पहिली शीतल तेजवानी, दुसरी निलेश मगर. याच्यापेक्षाही म्हणजे 2 पेक्षा सुद्धा अधिक पॉवर ऑफ अटॉर्नी असू शकतात अशी तुमची शंका आहे का? शंका आहे, आणि जी मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे, आणि याच्यात त्यांना चौकशीनं बोलवा अशी देखील मागणी मी केलेली. जर थेट अजित पवार गटाशी संबंधित असलेल्या माजी उपमहापौर निलेश मगरांना खारगे समितीनं चौकशी करता बोलवलं तर अर्थातच या पुढच्या चौकशीचा फास हा आपोआपच पार्थ पवार आणि पुढे अजित पवार यांच्या गळ्याभोवती आवळला जाईल अशी शक्यता वाटते. प्रश्नच नाही. मला तर पहिल्या दिवशीपासून ती खात्री आहे की याच्यात फक्त पार्थ पवार आणि अमेडिया नाही, तर याच्यात अजित पवारांचा सुद्धा रोल आहे. कारण जर पुण्याच्या कलेक्टरांना जून महिन्यापासून या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर शक्यच नाही की त्यांनी त्या पालकमंत्र्यांना सांगितल्या नाहीत. आणि पालकमंत्र्यांना याची पूर्ण कल्पना असून जे पोलीस पाठवले गेले पोझेशन मिळवण्यासाठी ते कोणाच्या सांगण्यावरनं पाठवले गेले, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे येतीलच.